आव्हान देणाऱ्या भाजपचे खासदार निशिकांत दुबेंना मराठी हिसका दाखवण्यात आलाय। संसद भवनामध्ये काँग्रेसच्या महिला खासदार निशिकांत दुबेंना चांगल्याच भिडल्या। वर्षा गायकवाड, शोभा बच्छाव आणि प्रतिभा धानोरकर यांनी दुबेंना घेराव घालत संताप व्यक्त केलाय। आम्ही शोधत होतो की ते लोकसभेमध्ये आम्हाला कधी भेटतात। आम्ही जय महाराष्ट्र म्हणून त्यांना बोललो, पण बोलल्यानंतर अक्षरशः खाली मान घालून आमच्या सगळ्याच्या तावडीतून पळ कसा काढता येईल याचा प्रयत्न त्यांनी केला। मी चाललो होतो जय जय महाराष्ट्र माझा आहे गाणं गात आणि आम्ही बीजेपीच्या त्यातून विचारलं की निशिकांत दुबे कुठे आहेत। त्यांच्यात हिंमत असेल तर त्यांनी महाराष्ट्रात येऊन अशा पद्धतीचं वक्तव्य करून दाखवावं, मग महाराष्ट्राची जनता काय हे त्यांना पाहायला मिळेल। आणि यापुढे महाराष्ट्राबद्दल बोलता महाराष्ट्रात पाऊल पण टाकू देणार नाही, मुंबईमध्ये पाऊल टाकू देणार नाही। खासदार निशिकांत दुबेंना महाराष्ट्रातील महिला खासदारांनी जाब विचारला। वर्षा गायकवाड, प्रतिभा धानोरकर, शोभा बच्छाव यांचा निशिकांत दुबेंना अचानक घेराव। जय महाराष्ट्राच्या घोषणांनी संसद भवनाची लॉबी दणाणून गेली। दुबेंचा काढता पाय। मराठी लोकांना मारण्याची भाषा कशी करू शकता? आपटून आपटून कुणाला आणि कसं मारणार? कसलीही तुमची अर्वाच्य भाषा, तुमचं वागणं बोलणं योग्य नाही। मराठी भाषिकांविरोधातील तुमची अरेरावी खपून घेणार नाही। खासदार वर्षा गायकवाडांनी निशिकांत दुबेंना सुनावलं। बीजेपीच्या त्यातून विचारलं की निशिकांत दुबे कुठे आहेत, ते नव्हते। मग आम्हाला ते बाहेर लॉबीमध्ये भेटले। मग आम्ही त्यांना विचारलं की तुम्ही महाराष्ट्राबद्दल एवढं द्वेषपूर्ण कसं बोलू शकता आणि ज्या तऱ्हेने तुम्ही महाराष्ट्राच्या अस्मितेचे खेळताय, ही बेताल वक्तव्य करताय, तुम्हाला माफी मागायला पाहिजे महाराष्ट्र आणि जय महाराष्ट्र बोला। ते एवढे घाबरले की ते बोलले जय महाराष्ट्र ताई आणि ते तिथून त्या ठिकाणी त्यांनी पाय काढता घेतला। लॉबीमध्ये सुरुवातीला ते दिसल्यानंतर आम्ही तर शोधतच होतो, पण 2 दिवसापासून आम्हाला ते सापडले नाही। सापडल्यानंतर आम्ही जय महाराष्ट्र म्हणून त्यांना बोललो, पण बोलल्यानंतर अक्षरशः खाली मान घालून आमच्या सगळ्याच्या तावडीतून पळ कसा काढता येईल याचा प्रयत्न त्यांनी केला। खरं तर त्यांच्या पक्षश्रेष्ठींनी त्यांना ताकीद दिली पाहिजे की जबाबदार पदावरती असल्यावर अशा पद्धतीचं चुकीचं वक्तव्य आपण करू नये। घडलेल्या घटनेची संसद भवन परिसरात जोरदार चर्चा। सगळं नाट्य सुरू असताना महायुतीच्या महाराष्ट्रातील खासदारांच्या चेहऱ्यावरही हसू उमटलं। दुबे कॅन्टीनकडे निघाले असता केंद्रीय मंत्री अनुप्रिया पटेल यांनी काय झालं विचारल्यावर दुबेंनी उत्तर देणं टाळलं। पत्रकारांनी वर्षा गायकवाडांना विचारलं असता दुबेंना जाब विचारल्याचं त्यांनी सांगितलं। तेव्हा दुबे पुन्हा एकदा तिथे आल्यावर वर्षा गायकवाड यांच्याकडून पुन्हा जय महाराष्ट्राच्या घोषणा। त्यावर आप तो मेरी बहन है असं म्हणत दुबे हात जोडून निघून गेले। तर महाराष्ट्रामध्ये राहणाऱ्यांना मराठी भाषा यायला हवी असं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हटलं। महाराष्ट्रामध्ये मराठी बोलणार नाही असं म्हणणं चुकीचं आहे असं मतही त्यांनी मांडलं आहे। त्याला विचारतो कुठली पद्धत झाली तुमची? तर पहिलं मराठी इथं चालतं, हा महाराष्ट्र आहे शिवशाहू फुले आंबेडकरांचा, ते झाल्यावर मग हिंदी। हे आता ज्या काही गोष्टी घडतात की तुम्ही एक आहे इथं राहणाऱ्यांनी पण नहीं नहीं मैं नहीं बोलने वाला, ऐसा नहीं चलता। आप जहाँ काम करते हैं थोड़ा बहुत वहाँ का लोगों का क्या कहना है, उनका विचार क्या है, उसके बारे में भी उन्होंने सोचना चाहिए, विचार करना चाहिए और खुशी खुशी में सबने एक दूसरे के साथ रहना चाहिए। माणिकराव कोकाटे यांच्यावर अजित पवार नाराज असून त्यांनी कारवाईचे संकेत दिले। माणिकराव कोकाटे यांच्याशी सोमवारी चर्चा करेन असं अजित पवार यांनी म्हटलं। सरकारची प्रतिमा मलिन होऊ नये ही सर्वांची जबाबदारी असल्याचं देखील अजित पवार यांनी म्हटलंय। माणिकराव कोकाटेंच्या मंत्रिपदावर सोमवारी फैसला होणार असे संकेत अजित पवार यांनी दिले। याआधी कोकाटेंना 2 वेळा इशारा दिल्याचं अजित पवार यांनी स्पष्ट केलं। दादांच्या वक्तव्यावरून कोकाटेंच्या मंत्रिपदावर टांगती तलवार असल्याचं स्पष्ट झालंय। मागे एकदा त्यांच्याकडनं असंच काही गोष्ट घडून गेली, तेव्हाही मी त्याची दखल घेतली होती आणि त्यांना सांगितलेलं होतं की हे असं होता कामा नये। परत दुसऱ्यांदा घडलं, दुसऱ्यांदा पण मी त्यांना जाणीव करून दिली, इजा झाले बिजा झाले, तिजाची वेळ आणू नका। ते म्हणतायत मी ते करतच नव्हतो। नक्की काय आहे हे निष्पन्न होईलच, परंतु मी सोमवारी मी आहे का नाही, सोमवारी मी असेल तर सोमवारी नाही तर मंगळवारी त्यांना बोलून त्यांच्याशी समोरासमोर चर्चा करणार आहे आणि त्याच्यानंतर मी काय तो निर्णय घेणार। त्याबद्दल तो निर्णय आमच्या अखत्यारीतला असेल, मुख्यमंत्री आम्ही ठरवून तो निर्णय घेऊ। दरम्यान कृषी मंत्री असो किंवा कुणीही भान ठेवून बोलावं अशा सूचना कोकाटे यांना दिल्याचं अजित पवारांनी स्पष्ट केलं।
या वक्तव्यावरून अजित पवार कृषी मंत्री कोकाटे यांच्यावर नाराज असल्याचं दिसतं. शेतकऱ्यांकडनं 1 रुपया शासन घेतं, शेतकऱ्यांना 1 रुपया देत नाही आम्ही. शेतकऱ्यांकडनं 1 रुपया शासन, म्हणजे भिकारी कोणी शासन आहे, शेतकरी नाही. कुणीही कृषी मंत्री असो नाहीतर कुणी मंत्री असो, कुठल्याही मंत्र्यांनी लोकांच्या समोर बोलत असताना सरकार कुणाचंही असो तारतम्य ठेवूनच बोललं पाहिजे, वागलं पाहिजे. आपण काही बंधनं स्वतःला पाळून घेणार आहोत का नाही, त्याचं भान प्रत्येकाने ठेवलं पाहिजे. दरम्यान कोकाटेंचा व्हिडिओ कुणी काढला याची चौकशी सुरू झाली आहे. सांगलीच्या तांदुळवाडीमध्ये जलजीवन मिशन योजनेमधला कंत्राटदार हर्षल पाटील यांना आत्महत्या केली. काम पूर्ण करून सुद्धा पैसे न मिळाल्यामुळे त्यानं हे टोकाचं पाऊल उचललं. 1,40,00,000ची शासनाकडे थकबाकी आहे असा आरोप केला जातोय. सांगलीच्या तांदुळवाडीत जलजीवन मिशन योजनेतला कंत्राटदार हर्षल पाटीलनं आत्महत्या केली. काम पूर्ण करूनही पैसे न मिळाल्यानं हर्षल पाटीलनं टोकाचं पाऊल उचललंय. 1,40,00,000ची शासनाकडे थकबाकी असल्याचा आरोप आहे. दरम्यान सरकार म्हणून आमचा संबंध कंत्राटदाराशी असतो, सब कंत्राटदाराशी नसतो असं स्पष्टीकरण उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिलं. हर्षल पाटील यांच्या नावावर कुठलंही काम नाहीये असं स्पष्टीकरण मंत्री गुलाबराव पाटील यांनी दिलं. तर दुसरीकडे जलजीवन मिशन योजनेतील कंत्राटदारांची बिलं थकीत आहेत अशी कबुलीच महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली. हर्षल पाटील त्यांचं नाव आहे. तांदळवाडी तालुका वाळवा इथल्या बाबतीमध्ये ही बातमी आलेली आहे, पण त्यांच्या नावावर कुठलंच काम नाही, त्या योजनेवर कुठलंच बिल पेंडिंग नाही. झालेली घटना अतिशय दुर्दैवी आहे, पण त्याला आम्ही काम दिलेलं नव्हतं. काम दुसरा कॉन्ट्रॅक्टर करत होता, त्याच्या हाताखाली हा कॉन्ट्रॅक्टर काम करत होता अशी आज सकाळच्या 10च्या मीटिंगमध्ये माझी माहिती. जलजीवन मिशनमध्ये खरं आहे की कंत्राटदार थकबाकी आहे, बाकी योजना पूर्ण करायच्या आहे. ग्रामपंचायतमधल्या योजना थांबलेल्या आहेत. एकीकडे कंत्राटदाराची बिलं थांबले, दुसरीकडे ग्रामपंचायतची योजना थांबलेल्या आहे. दोन्ही गोष्टी आम्ही पूर्ण करणार आहोत. तर 90,000 कोटीहून अधिक रुपयांची बिलं थकीत असून हजारो कंत्राटदार बिलं मिळण्याच्या प्रतीक्षेत असल्याचा आरोप रोहित पवार यांनी ट्विटद्वारे केलाय. सांगलीतील कंत्राटदाराच्या आत्महत्येवरून विरोधकांनी सरकारवर निशाणा साधला. हर्षल पाटीलची आत्महत्या हा सदोष मनुष्यवध आहे, हा सदोष मनुष्यवध आहे. त्याला आत्महत्या का करावी लागली? जलजीवन मिशनमध्ये केलेल्या कामाचे पैसे त्याला वेळेत काय मिळू शकले नाहीत? त्याला कोण जबाबदार आहेत? कोणते मंत्री जबाबदार आहेत? कोणते अधिकारी जबाबदार आहेत? त्यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा हे दाखल करणार आहेत का? त्यांना खरोखर न्याय द्यायचा असेल 1,40,00,000 तुमच्याकडे नाही सरकारच्या खात्यामध्ये. कर्जबाजारी झालेला आहे, 1.5 वर्षापासून बिल मिळत नाही म्हणून स्वतःचं जीवन संपवून टाकलं आणि जगाचा निरोप घेतला. हा शेतकऱ्यानंतर कंत्राटदार आत्महत्या करणार आणि आत्महत्येचा हा नवीन एक सुरू झाल्याचं आपल्याला या महाराष्ट्रातून बघायला दिसतं. तसंच हर्षल पाटलांशी कोणताच करारनामा नाही, करारनामा नसल्यानं बिल प्रलंबित असण्याचा प्रश्नच नाही असा खुलासा हर्षल पाटील आत्महत्या प्रकरणी सांगली जिल्हा परिषदेनं दिला. तर शेतकऱ्यांच्या प्रश्नावरून संभाजीनगरमध्ये बच्चू कडू यांनी आंदोलन केले. बच्चू कडू यांना पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे. बच्चू कडू यांच्या प्रहारकडनं आज संपूर्ण राज्यभरामध्ये आंदोलन छेडण्यात आलं. छत्रपती संभाजीनगरमध्ये स्वतः बच्चू कडू या आंदोलनामध्ये सहभागी झाले. त्यानंतर बच्चू कडू यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. तर बच्चू कडू यांच्यासह प्रकाश महाजन यांना सुद्धा पोलिसांनी ताब्यात घेतलं. छत्रपती संभाजीनगरमध्ये प्रकाश महाजन हे सुद्धा बच्चू कडू यांच्या सोबत या आंदोलनामध्ये सहभागी झाले होते. बच्चू कडू यांनी सातबारा यात्रा काढलेली आहे, त्या माध्यमातून ते शेतकऱ्यांचे प्रश्न समोर मांडतायत. महायुतीमधील मित्रपक्षांमुळे भाजपची डोकेदुखी वाढल्याची चर्चा आहे. मंत्री आणि आमदार यांच्या वादग्रस्त विधानांमुळे भाजपचं टेन्शन वाढल्याचं सूत्रांकडून कळतं. महायुतीमधील मित्रपक्षांमुळे फडणवीस सरकार टीकेचं धनी ठरत असल्याची देखील सूत्रांची माहिती आहे.
महायुतीमधील मित्रपक्षांमुळे भाजपची डोकेदुखी वाढल्याची चर्चा आहे। महायुतीमधील मित्रपक्षातील काही मंत्री आणि आमदारांपासून भाजपचं टेन्शन वाढल्याचं सूत्रांकडून सांगण्यात येत आहे। वादग्रस्त मंत्री आणि आमदारांच्या वर्तनामुळे भाजपच्या प्रतिमेला देखील डाग लागत असल्याचं बोललं जात आहे। तर अशा सर्व प्रकरणात भाजप आता सावध भूमिका घेत असल्याचं दिसून येत आहे। अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे धनंजय मुंडे बीडच्या संतोष देशमुख हत्या प्रकरणात निकटवर्तीय वाल्मिक कराडमुळे विरोधकांच्या निशाण्यावर आले। धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याच्या मागणीवरून विरोधकांनी सरकारला धारेवर धरलं। त्यानंतर धनंजय मुंडेंचा राजीनामा घेण्यात आला। अजित पवारांच्या राष्ट्रवादीतलेच कृषी मंत्री माणिकराव कोकाटे रोहित पवारांनी ट्विट केलेल्या रम्मी खेळतानाच्या व्हिडिओमुळे चांगलेच अडचणीत सापडल्यात। याआधी जमिनीच्या व्यवहाराबाबत आलेल्या एका जुन्या प्रकरणामुळे देखील माणिकराव कोकाटे अडचणीत आले होते। विरोधकांनी कोकाटेंच्या राजीनाम्याची मागणी केली आहे। आता सध्या त्यांचं खातं बदललं जाणार असल्याची माहिती समोर येते। माणिकराव कोकाटे यांच्या रमी खेळतानाच्या व्हिडिओनंतर लातूरमध्ये केलेल्या आंदोलनामुळे सूरज चव्हाणांनी केलेली मारहाण देखील चर्चेचा विषय ठरली। मारहाणीच्या प्रकरणानंतर सूरज चव्हाण यांचा प्रवक्तेपदाचा राजीनामा घेण्यात आला। आता हे झाले अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे मंत्री। यानंतर महायुतीतला दुसरा पक्ष शिंदेंच्या शिवसेनेतील संजय गायकवाड अधिवेशन काळात चांगले चर्चेत आले। आकाशवाणी आमदार निवासातील निकृष्ट जेवणामुळे गायकवाडांनी कॅन्टीन कर्मचाऱ्याला केलेली मारहाण अडचणीत सापडली होती। या घटनेनंतर विरोधकांनी सरकारला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला। विट्स हॉटेलच्या लिलाव प्रक्रियेतील अनियमितता आणि त्यानंतर पैशाच्या बॅगेसह व्हायरल व्हिडिओमुळे मंत्री संजय शिरसाट अडचणीत सापडले। संजय शिरसाट यांच्या कृतीमुळे सरकारवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं गेलं। शिंदेंचे आणखी एक मंत्री भरत गोगावले यांचा पूजापाठ करतानाचा व्हिडिओ व्हायरल झाला। यावरून गोगावले अघोरी पूजा करत असल्याचा आरोप विरोधकांनी केला होता। गृहराज्यमंत्री योगेश कदम यांचा राजीनामा मागितला जातोय। योगेश कदम यांच्यावर ठाकरेंच्या शिवसेनेचे अनिल परब यांनी गंभीर आरोप केले। कोर्टाचे नियम डावलून वाळू उपसा केल्याबद्दल आणि कंत्राटदाराला धमकावल्याचा आरोप अनिल परब यांनी योगेश कदम यांच्यावर केला। त्यातच योगेश कदमांच्या आईच्या नावानं असलेल्या सावली बारवर पडलेली धाड आणि त्यामध्ये नृत्य करताना पकडलेल्या 22 मुली या मुद्द्यावरून योगेश कदम यांच्या अडचणीत वाढ झाली आहे। एकंदरीत महायुती सरकारमध्ये मित्र पक्षातील हे वादग्रस्त मंत्री आणि आमदारांमुळे भाजपचं टेन्शन वाढल्याचं बोललं जात आहे। देवेंद्रजी येतील, दिल्लीला गेलेले आहेत काल, आज त्यांचा दिल्लीला महत्वाचा कार्यक्रम आहे। ते आल्यानंतर आम्ही एकत्र बसू। शेवटी कुठलाही सरकारची प्रतिमा ही समाजामध्ये चांगली राहण्याच्या दृष्टिकोनातूनच जे पक्ष त्याच्यात इन्व्हॉल्व असतात, जे मंत्री त्याच्यामध्ये सामील असतात, त्या सगळ्यांचीच ती जबाबदारी आहे। सरकार म्हणून मंत्रिमंडळात मंत्री म्हणून कुणाला मंत्री बनवावं कुणाला नाही बनवावं हा अधिकार त्यांच्या पक्षात आहे। अजितदादाचा अधिकार अजितदादाच्या लोकांच्या पक्षाबद्दल आहे। एकनाथ शिंदेजीला अधिकार आहे। शेवटी त्यांच्यावर कारवाई करायची असेल की त्यांना ठेवायचं असेल हा भाजपाचा रूलच नाही। तर दम द्यायचं बंद करा आणि व्हिडिओ पेनड्राईव्ह बाहेर काढा असं आव्हान अजित पवार यांनी विरोधकांना दिलंय। कुणाला हनी ट्रॅपची काय माहिती आहे बाहेर येऊ द्या असं अजित पवार यांनी म्हटलं। हनी ट्रॅपवरून होणाऱ्या टीकांवरून अजित पवार यांनी विरोधकांना आव्हान दिलंय। कुणाकडं काय पेन ड्राईव्ह आहेत, कुणाकडं काय व्हिडिओ आहेत, कुणाकडं आणखीन काय माहिती आहे, कुणाला हनी ट्रॅपच्या बद्दलची काय माहिती आहे ती सगळी एकदा बाहेर येऊ द्या। त्याच्या संदर्भामध्ये आपल्यालाही कळेल की कोण कसं वागतंय, कोण कसं वागतंय। प्रफुल्ल लोढा याचा खडसेंना गुलाब देतानाचा फोटो महाजन यांनी फेसबुकवर पोस्ट केलाय। एकनाथ खडसे तुमच्या या गुलाबी गप्पा कोणासोबत रंगल्या आहेत असा सवाल यावर गिरीश महाजन यांनी केलाय। गिरीश महाजन यांचं ट्विट काय आहे ते आपण पाहू। हा फोटो देखील त्यांनी ट्विट केलेला आहे। एकनाथ खडसे तुमच्या या गुलाबी गप्पा कोणासोबत रंगल्या आहेत, या रिश्ता क्या कहलाता है, तुमचे हे षडयंत्र जनतेसमोर उघड होतंय। हाच तो प्रफुल्ल लोढा ज्याला तुम्ही दारुडा बोलला होतात, हाच तो प्रफुल्ल लोढा याने तुमच्यावर स्वतःच्या मुलाच्या खुनाचा आरोप केलेला आहे। 2019 ते 2022च्या दरम्यान अशा खोट्या पुराव्यांच्या आधारे सत्तेचा गैरवापर करून तुम्ही माझ्यावर असंख्य आरोप केले।
त्या प्रत्येक आरोपाची चौकशी झाली. अगदी आर्थिक गुन्हे शाखेकडूनही माझी चौकशी झाली, पण त्यातून काहीही निष्पन्न झालं नाही. मी निर्दोष आहे हे वारंवार सिद्ध झालं. याबद्दल सविस्तर बोलेलच. आता तुमच्याच म्हणण्यानुसार जो लोढा दारुडा आहे त्याच प्रफुल्ल लोढाचा आधार घेऊन माझ्यावर बिनबुडाचे आरोप करताय. एकनाथ खडसे, काय तुझी ही व्यथा? तर गिरीश महाजन यांनी पोस्ट केलेला तो फोटो कोरोना काळामधला आहे असं उत्तर यावर एकनाथ खडसे यांनी दिलंय. कोरोना काळामध्ये प्रफुल्ल लोढा आरोग्यदूत म्हणून काम करत होता असं खडसेंनी म्हटलंय. हा फोटो कोरोना कालखंडामधला आहे. त्या कालखंडामध्ये हा प्रफुल्ल लोढा आरोग्यदूत म्हणून काम करत होता. हा फोटो मुका आहे, बोलका नाही आहे. पण मी प्रफुल्ल लोढांचा बोलका फोटो टाकला होता. त्याचं उत्तर ह्यांनी द्यायला हवं, ते उत्तर देत नाही. फोटोच्या संदर्भात माझं म्हणणंच नाही. मी याचे असंख्य फोटो दाखवू शकतो आणि मी विचारू शकतो की ह्या गुलाबी गप्पा कुणासोबत आहे, परंतु त्या जात नाही. योग्य वेळी मी तर देईन ना, तुम्हालाच देईन. तुम्हाला दाखवायचं हिंमत असेल तर तुम्ही त्या फोटो दाखवा. की मी कधी आयुष्यात लोटागण घातलेलं नाही आहे. माझ्या मातापित्यांशिवाय मी कधी कोणाचे पाय धरलेले नाही आहे. या ठिकाणी दिल्लीमध्ये जात असताना मला सन्मानाने आणि आदराने या ठिकाणी मला अपॉइंटमेंट दिली जाते. छावा संघटनेचे विजय घाडगे रुग्णवाहिका घेऊन अजित पवार यांच्या भेटीसाठी निघाले आहेत. मुंबईमध्ये जाऊन अजित पवार यांना जाब विचारणार असं घाडगेंनी म्हटलंय. राष्ट्रवादीच्या सूरज चव्हाण यांच्याकडून घाडगेंना मारहाण झाली होती. दादांचं माझं काही बोलणं झालं नाही. मी एक शेतकऱ्यांचा मुलगा आहे. मला फक्त पोलिसांनी न्याय दिला नाही, चुकीच्या पद्धतीने किरकोळ गुन्हे दाखल केले. मला दादांना फक्त एवढं विचारायचं आहे की दादा माझं चुकलं काय, तुमच्या लोकांनी मला का मारलं? दादांची भेट नाही झाली तर मुख्यमंत्र्यांनी नाही भेटले तर राज्यपाल. शेवटी मला पर्याय. मलाही बातमी कळली. वास्तविक आम्हाला कुणीही भेटायला येऊ शकतं. लोकशाहीमध्ये आम्ही लोकांचं प्रतिनिधित्व करतोय. ते स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांनी ह्या महाराष्ट्राला राज्याचे पहिले मुख्यमंत्री म्हणून त्यांनी जी शिकवण दिलेली आहे त्या शिकवणीनं पुढे गेलं पाहिजे. ती जबाबदारी स्वीकारून मी त्यांचा राजीनामा त्यांना द्यायला सांगितलं, त्यांनी तो दिलेला आहे. स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याबद्दल केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्याप्रकरणी राहुल गांधींना नाशिक कोर्टामध्ये जामीन मिळाला आहे. 15,000च्या जात मुचलक्यावर हा जामीन मंजूर झाला. राहुल गांधी व्हीसीद्वारे सुनावणीसाठी उपस्थित होते.